2 मिनिटं थांबव ना सगळ्यांना, कारण त्यांनाच ऐकायचं. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाइस, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग. सो गाइस, आज आहे 3 ऑगस्ट आणि आज मी चाललोय, आमचं नाटक आहे घोड. सो माझा मित्र आहे आयुष भिडे, त्याने हे दिग्दर्शित केलंय आणि नीरजा वर्मा ह्याच्या लेखिका आहेत. सो आमचं हे नाटक आज प्रबोधन ठाकरे बोरिवली येथे आहे संध्याकाळी 4 वाजता. परंतु आता सकाळचे 9 वाजलेत आणि मी आता आयुषकडे जातोय. सो या ब्लॉगद्वारे आपण बघणार आहोत बिहाइंड द सीन ऑफ नाटक. एखादं नाटक उभं राहण्यासाठी काय मेहनत लागते, ते कसं काय प्रोसेस होतं, सो सर्व काही या ब्लॉगद्वारे तुम्हाला बघणार येणार आहे. सो बघत राहा, स्टे ट्यून. सो गाईज, शंभो आम्ही निघालो आहोत आता आयुष्य करून. गाडी क्लिअर करतो तोपर्यंत तू कुठे म्हणजे. ओके. सो आता आम्ही आयुष्य येते आहोत, आता निघतो. Okay. Say hi. 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 Bye. छोटी बच्ची है क्या? कुठे गेले बाकीचे? बाकीचे पुढे आहेत. सो बघत राहा. तर आता मंडळी आम्ही पोहोचलो नीरजाकडे. जर चुकून तो सुटला नाही यश, हेच खालीच ठेवलं, सोडणार नाही. तर आम्ही हा सेट ठेवलाय नीरजाकडे आणि आता सर्व तयारी चालू आहे. प्रशांत जोशी ना? तेच ठीक. सो मंडळी, हा आहे आमचा सेट डिझायनर जाधव ब्रदर्स. हे आमचे घोर नाटकाचे सेट डिझायनर आहेत, जाधव ब्रदर्स. सो यस, काय वाटतंय? काय वाटत नाहीये, लाकडांची अरेंजमेंट झाली नव्हती आणि हो माझा फोन आहे. लाकडाची अरेंज मॅरेज करतोय. लाकडाची अरेंजमेंट तेच करावं लागेल. हा, मग आमच्या फोटोग्राफरचा फोन आलाय, बोलून घेतो. ओके. अजून तुमचा सेट तयार नाही झाला का? हो, त्याला पाठवतो तुला पिक करायला. त्यो ऑडिओ बघा, चालेल, आम्हाला बघून भोगतोय. हा, तुझ्याकडे नंबर आहे त्याचा? पाठवून ठेवतो. अरे मिलते लाकूड तोडणे के बाद. आधीच्या प्रकाराला कधी टेन्शन नाही आलं, एवढं चेक नाही केलं कधी आपण. तेव्हा राख आहे. हो, राखेची एक पिशवी माझ्या डिक्कीत पण. हो, ही टाकायची राख आहे, लक्षात ठेवा. ही खाली टाकायची राख आहे आणि दुसरी माझ्या बॅगेत आहे, ती आयुष दादाच्या बसमधला. हे पाकळ्याचे स्क्रू. ओके. आणि हे डोर फ्रेमचे स्क्रू. पाकडा मी लावायला घेतो, डोर फ्रेम तू लावायला घे, कारण मला डोर फ्रेमचं माहित नाही नवीन बनवली ती. काय नवीन नाही बनवलंय, फक्त वरचा तो हे आहे ना, तो काढलाय. ओके, फक्त 2 स्टँड, 2 असे उभे स्टँड आहेत बस. ठीक. सो आता आम्ही निघालो आहोत बोरिवलीसाठी. तुम्ही बघू शकता इकडे सर्व सेट, एक रिक्षा आली आहे, बाकी सर्वांनी बाईक वर घेतलेला आहे. सो आता डायरेक्ट भेटू बोरिवली. सेट अशा प्रकारे सेट आम्ही हा घेऊन चाललोय बोरिवलीला.
प्रबोधन ठाकरे नाट्यगृह. सो बघत राहा. पुढे बघा. घेतो मी. अरे तर मंडळी बघू शकता आम्ही सेट घेऊन जात आहोत. पण आपण जेव्हा नाटक करतो ना ते एकदम म्हणजे असं वाटतं खूप इझी आहे, परंतु खूप नाही इझी काहीच नाही आहे. बॅक स्टेजची जी काम आहे ती खूप कठीण असतात. इथे बघू शकता तुम्ही सर्व सामान आहे ते घेऊन जात आहे. आता प्रबोधन ठाकरेला 2 मिनिटावरती आहे. आमची टीम सर्व येत आहे. बघा शुभम कसा हे लाकडाचं एवढं भरगच्च कोणकं घेऊन जातोय. आणि आमची मंडळी सर्व छोटी बच्ची है क्या? छोटी बच्ची हो क्या? समझ नहीं आता कि साथ रहो. तुझ्या तोंडाला जे काही काळ लागलंय एवढं कसं लागेल सर मला पण लागले. काय आनंदीच्या हात तुम्ही चल. ही बघा ही रिहर्सलला कधी नसते आणि मग असं केल्यावर असं होतं. बघा 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 म्हणजे हे त्या पद्धतीचं तोंड काळा नाही. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मंडळी बऱ्याच दिवसांनी थिएटरमध्ये आलोय आणि प्रबोधन ठाकरेला खूप सारे माझ्या मेमरीज आहेत. आमचं इथे एप्रिल फुल नाटक सुद्धा लागायचं. मी 6 प्रयोग इथे केले होते. सो सगळ्या मेमरीज मला आठवत आहेत. आम्ही जशी बॅक स्टेजला त्या नाटकाला करायचो तसंच याला सुद्धा करतोय. सो बघत राहा. छोटी बच्ची है क्या? कोणी टाकले? एकट्याला टाकले शुभम. काय न्यूज म्हणजे काय टाकलं पूर्ण बसतच नाही त्याच्यात. काम चालेल पण नंतर रिस्क नको साठी बस. बोल. सुतळ आपल्या ह्याच्यात आहे, बॅगेत आहे. कैलास यश त्या बाजूने ढकल. हाईट दाखव मला किती आहे. किती आहे टोटल? किती आहे? 3 ना.
तो प्रणव कुठे आहे? सो मिहीर बघ इकडे. सो मंडळी आहेत मिहीर जोग जे घोर नाटकाला म्युझिक देतात. एकदम अप्रतिम असं संगीत दिलंय यांनी. सो किती प्रयोग आहे? 6वा प्रयोग आहे आमचा. म्युझिकची काय आहे म्हणजे खासियत काय असं वेगळं तू काय खासियत म्हणजे आम्ही कुठलंही असे स्टॉक शॉट्स उतरलेले नाही आहेत. प्रत्येक म्युझिक आम्ही स्वतः क्रिएट केलंय. स्वतः तू केलेस ना? हो हो. सर्व अरेंज याने केले. टीम आहे, गायक आहेत. प्रज्ञा गावंडजीने आवाज दिलाय. अजय देसाई याने मला मदत केली मिक्सिंग मास्टरिंग आणि म्युझिक मध्ये. यस यस आहे, टीम आहे. हे आहेत आमच्या नाटकाचे लाईट्समॅन कैलास ठाकूर. यांना तुम्ही खूपशा नाटकामध्ये लाईट्स देताना पाहिलं असणार मंडळी. हे वसईचे आमचे एक आदर्श असणारे कलाकार जे या नाटकाला गेले 6 प्रयोग, आजचा 6वा प्रयोग लाईट्स देत आहेत. तयारी सुरू आहे. येते ना काय ब्लॅक टेप. हा ब्लॅक टेप तिथे असेल बघ. ही बघ. नको नाही बस. तिकडे चेहरा काय करायची? ते 2 याला वापरत ना, नंतर ती कुर्गी ती कुठे उभे राहते. अरे वर गेलाय ना. आणि पिंट्या तो थोडा इथे सरको कारण ते चित्ता घेऊन आत जाणार ना. आणि थोडा माझ्या फेसवर हलका बास. हे हा दे विंग दे. इफ यू कुड प्लीज. तर मंडळी नाटकाची तयारी चालूच आहे. परंतु आताच मला आयुषने सांगितलंय की आमच्या नाटकाला एक सरप्राईज व्हिजिटर येणार आहेत. त्या वेल नोन आर्टिस्ट आहेत. त्या कोण आहेत त्या थोड्याच वेळात तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळेलच. सो बघत राहा. एक फायनल आहे आणि मला निरूचा मार्क करायचा. किती वेळ लागलाय बघ. 5 मिनिट अजून नळ नाही लागला. छोटी बच्ची हो क्या? समझ नहीं आता कि साथ रहो. पेन्सिल सगळं तसं नाही का? रेफरन्स घ्यायला ठेवून ते कोणाला तरी पाणी आणायला सांगा. विंगेत पाणी ठेवा एंट्रीच्या आधी. मला मागवलंय. कोण गेलंय? या दोघी मी दात नाही घेतलं. बाबा माझ्याकडे ब्रश होता, देऊ का? एक दुसरे एक मस्त वाटतं. जंगल पिक्चर बघितलाय का साऊथचा कोणी? होय एकदम 5च मिनिटात. ती जरा उडून दे ना. तू चिलीम झाले कोपडी. चिलीम शंभो जे मिळालं ते घेऊन जाणार. तो थोडी भेट ठरव. थोडी आरोग्य पाहिजे ना. 30 youth culture
रंगकर्मी निर्मित आशिष भिडे, अविनाश वर्तन, आकांक्षा भिडे, नमिता जोग यांच्या स्मरणार्थ सविनय सादर करीत आहोत दीर्घांक हो. काय करायचं बघू, बाबा सांगते तसं करू. अरे पण बाबा करू पण नाही का माहिती नाही. अरे पण आता एवढं समजा केलंय म्हणजे पुढचं पण करायला लागतेच. मला वाटतंय बाबा येतील आणि काय करायचं कसं करायचं ते समजा सांग. हा बरोबर बोलतोस. आणि पूर्ण तरी कपडे घालायचे असं काय आहे ते अर्धवट. ही बघ आई 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 मी ना दारू पिते, मी सिगरेट ओढते, मला मुलं आवडतात, इनफॅक्ट मला मुली पण आवडतात. फुटली कवटी फुटली बाहुली कवटी फुटली. एकदा या वाटेला निघालं किंवा मागे वळून पाहायचं नाही, चालत राहायचं, फक्त चालत राहायचं. शेवटचा फेरा इथेच आहे आणि इथेच संपला. सारखं नाही मारलं. येऊन तिकडे परफॉर्म करू. सोशल मीडियावरती नाटकाचे रिव्ह्यूज तुम्ही शेअर करा आणि येस फोटोज व्हिडिओज काही असतील तर पोस्ट करून टॅग करा, आम्ही पोस्ट करू. आणि या नाटकाच्या पुढे अनेक प्रयोग. दोन मिनिटं थांबव ना सगळ्यांना, कारण त्यांना जायचं. 2 मिनिटं थांबव. अरे एक पूर्ण काहीच नाही तो खूप म्हणजे असं हे वाटतं, म्हणजे खूप असं टिपिकल वाटतं. म्हणजे तसेच आहे फक्त. हा कारण जर तू गंगा किनारी आणि मणिकर्णिकाला गेलास ना तर ते लोंढी घालतात फक्त, नंतर लंगोट कारण तो खूप तो थोडा व्यवस्थित वाटतं. तो अगदी व्यवस्थित त्याच्यात काही आहे आणि मग त्यामुळे काय त्या ओके म्हणून किंवा मग तिकडे काहीतरी अजून काय ऍडिशन तुला काय लागतं की तिकडे ती वाटते याची माळ लावलीस तर गोरी मुळात जेवढं मी केलं तेवढेच असतं. आणि मला आवडलं, मला कुठे मला साधेपणा वाटतं तो उगाच अगोरी आहे म्हणून तर मित्रांनो आता प्रयोग झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत. सक्सेसफुल. सो गाइस, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि घोर नाटकाचे तुम्हाला जर प्रयोग बघायचे असतील तर मला नक्की DM करा किंवा कमेंट मध्ये सांगा. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत. बाय.